नमस्कार, मी भारती सोसे, प्रकल्प अधिकारी MCD छत्रपती संभाजीनगर। MCD महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असून मी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये MCDच्या प्रशिक्षणाचं मागील 25 वर्षापासून काम बघते। प्रशिक्षणाचं काम बघत असताना स्पेशली MCDचा प्रशिक्षण देण्यासाठीचा मुख्य उद्देशच नव उद्योजकांना, उद्योजकतेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांना, ज्यांना उद्योजकता या विषयामध्ये आवड आहे, ज्यांना उद्योजकतेमध्ये येऊ घालणाऱ्यांना, या सगळ्यांना उद्योजकतेच्या करिअर ऑप्शन ज्याला आपण म्हणू शकतो अशा पद्धतीचं प्रशिक्षण देण्याचं काम MCD मागील 1 ऑक्टोबर 1988 पासून या ठिकाणी करीत आहे। या संपूर्ण उद्योजकीय चळवळीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर MCDचं कार्य या ठिकाणी चालू आहे। MCDचे कार्यकारी संचालक माननीय श्री विकांतजी बगाडे सर या ठिकाणी MCDचं नेतृत्व करत आहेत। विभागीय अधिकारी संभाजीनगर विभागाचे विभागीय अधिकारी माननीय श्री सुदाम थोटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी संभाजीनगर जिल्ह्याचं काम या ठिकाणी बघत आहे। मागच्या बरेच वर्षापासून MCDने भरपूर विविध प्रकल्पांमध्ये काम केलेलं आहे, ज्यामध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे पण बरेचसे प्रकल्प MCDच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर राबवले गेलेले आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी नवीन टार्गेट ग्रुपसाठी नवीन काही ऍक्टिव्हिटी, जसं आम्ही डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीच्या वतीनं संपूर्ण SC ST कॅटेगरीसाठी, सर्वसाधारण प्रवर्गासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही काम या ठिकाणी करत आहोत। MCDचं बरंचसं काम हे काही ठराविक टार्गेट ग्रुपसाठी आजपर्यंत जरी होत असलं तरी प्रत्येक टार्गेट ग्रुप उद्योजकतेच्या माध्यमातून कव्हर व्हावा हा MCDचा नेहमीच आणि बरेच मोठा प्रयत्न या ठिकाणी आमचा राहिलेला आहे। जसं आम्ही डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीच्या वतीनं SC ST आणि जनरल कॅटेगरीसाठी काम करत आहोत, तसंच आम्ही मागील काही वर्षांमध्ये लीडकॉम पुरस्कृत चर्मकारांसाठी या ठिकाणी काम केलेलं आहे। बार्टीच्या वतीनं SC ST कॅटेगरीतील लाभार्थ्यांसाठी काम केलेलं आहे। मागच्या वर्षामध्ये आम्ही सारथी म्हणून स्पेशली मराठा समाजासाठी असणाऱ्या काही टार्गेट ग्रुपसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी काम केलं गेलं। अजूनही विविध टार्गेट ग्रुपसाठी आम्ही या ठिकाणी काम करत आहोत। मला आजच्या या आपल्या चॅनलच्या निमित्तानं मी या ठिकाणी सांगू इच्छिते की आजपर्यंत जो टार्गेट ग्रुप स्पेशली कव्हर होणं गरजेचं होतं आणि ज्या टार्गेट ग्रुपकडे आम्ही खास करून लक्ष देऊ शकलो नव्हतं असा टार्गेट ग्रुप म्हणजे ज्याला आपण म्हटलं जाते की अमृत लक्षित काही प्रवर्ग, ज्यामध्ये स्पेशली काही कास्टचा जर मी उल्लेख केला तर या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटेल, ज्यामध्ये ब्राह्मण, गुजराती, मारवाडी, पाटीदार, कायस्थ, बनिया अशा विविध प्रकारच्या काही जातींचे प्रवर्ग आहे। जवळपास 22 कास्ट असणारे असा काही प्रवर्ग आहे। या प्रवर्गातील लाभार्थ्यांना आम्ही आतापर्यंत पुरस्कृत यंत्रणा आमच्या सोबत नसल्यामुळे आम्ही यांना जरी फ्री मधले प्रशिक्षण कार्यक्रम देऊ शकत नसलो तरी मागील 2 वर्षापासून महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत पुणे यांच्या माध्यमातून MCD आणि अमृत आम्ही जॉईंटली झालेल्या कराराच्या माध्यमातून मागील वर्षापासून विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहोत। ज्यामध्ये 2 प्रकारचे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो। स्पेशली ज्याला हे सर्व कार्यक्रम निशुल्क आहे, अमृतने स्पॉन्सरशिप या ठिकाणी दिलेली असल्यामुळे या टार्गेट ग्रुपच्या लोकांसाठी हे सगळे कार्यक्रम निशुल्क आहे, ज्यामध्ये 2 प्रकार, एक तर निवासी प्रकारचे काही कार्यक्रम आहे आणि एक अनिवासी प्रकारचे काही कार्यक्रम आहे। तर मला या ठिकाणी सांगायला नक्कीच आनंद वाटेल, ज्यामध्ये निवासी कार्यक्रमामध्ये आम्ही ज्याला सूर्यमित्र सौरव प्रशिक्षण 18 दिवसाचा निवासी कार्यक्रम आहे, ज्यामध्ये निवासी कार्यक्रमामध्ये बेकरी प्रशिक्षण, ज्याला अमृत बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम 18 दिवसाचा निवासी प्रशिक्षण आमच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रभर याचे ऍडमिशन सुरू आहेत। अमृत आयात निर्यात प्रशिक्षण कार्यक्रम हाही निवासी प्रशिक्षण 18 दिवसाचा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी राबवत आहोत। आणि 4था नंबरचा जो निवासी कार्यक्रम ज्याला आम्ही निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण REDP असं आम्ही त्याला म्हटलं, असे 4 प्रकारचे निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आहे। यासोबतच ज्यांना या ठिकाणी राहून वेळ देणं शक्य नसेल अशांसाठी आम्ही जवळपास
अनिवासी पद्धतीचे पण काही कार्यक्रम राबवतो, ज्याला आम्ही एमसीडीचा आम्ही कोर ऍक्टिव्हिटी म्हणतो. ज्या कोर ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून बरेचसे उद्योजक मागील 35-36 वर्षामध्ये आम्ही कव्हर करणं, प्रशिक्षण देणं, त्यांना उद्योगामध्ये करिअर करण्यासाठी चांगलं काम या ठिकाणी करू शकतो. असं म्हणजे ज्याला EDP एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, तो प्रोग्राम जो आम्ही अनिवासी स्वरूपाचा 21 दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर त्याच्या ऍडमिशन्स या ठिकाणी चालू आहेत. त्यासोबतच अमृतचाच तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम म्हणून जो 30 दिवसाचा आम्ही या ठिकाणी राबवतो. या 30 दिवसाच्या तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जवळपास 40-45 ऍक्टिव्हिटीज आहेत. मग त्या काही महिलांसाठी असू शकतात, काही पुरुषांसाठी असू शकतात, जसं की फॅशन डिझायनिंग असेल, ज्यूट वर्क असेल किंवा कम्प्युटर रिलेटेड IT आहे, भरपूर काही आता सध्या असणाऱ्या सगळ्या काही ऍक्टिव्हिटीच्या उद्योजकतेमध्ये स्कोप असणाऱ्या जवळपास 45 ऍक्टिव्हिटी आम्ही या ठिकाणी आयडेंटिफाय केलेल्या आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ऍक्टिव्हिटीला स्कोप आहे अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीवर जवळपास 30 दिवसाचं प्रशिक्षण, तांत्रिक प्रशिक्षण प्रॅक्टिकलच्या माध्यमातून आम्ही संबंधित तांत्रिक प्रोफेशनल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून या ठिकाणी अमृत आणि एमसीडीच्या वतीनं देणार आहोत. आणि चौथा एक प्रशिक्षण कार्यक्रम ज्याला क्षमता बांधणी, हे जे काही सगळेजण प्रशिक्षण घेऊन ट्रेन होतील त्यांना आम्ही पुढील ज्याला कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणू, यांचा ज्याला मोरल बिल्ड करण्याच्या दृष्टिकोनातून कॅपॅसिटी बिल्डिंगचे पण प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी आहे, जे की 6 दिवसाचे आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम, हे संपूर्ण ऍक्टिव्हिटी जरी असल्या तरी कोण या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकते तर ते या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पहिली गोष्ट तर खुल्या प्रवर्गातील अमृत लक्षित गटांसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम आहे. मग अमृत लक्षित गट कोणते, तर मी आताच या ठिकाणी उल्लेख केलेल्या अशा जवळपास 22 कास्टमधले असणाऱ्या जाती आहेत, ज्या प्रवर्गातील लोकांना या अमृत लक्षित गटासाठी लाभ घेणं शक्य असू शकते. दुसरा महत्वाचा पाठ, या कुठल्याही प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर वय वर्ष 18 कंप्लीट असणं सक्त गरजेचं आहे. दुसरी अट अतिशय महत्वाची, आपलं किमान 8वी पास शिक्षण असणं या ठिकाणी नक्की गरजेचं आहे. त्यासोबतच आपण ज्याला म्हटलं जाते की आर्थिकदृष्ट्या दुर्बळ जरी म्हटलं तरी हरकत नाही, ज्याला आपल्या आर्थिक कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखाच्या आतमध्ये असणाऱ्या एनी पर्सनसाठी आपण हा प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी देऊ शकतो. आणि संपूर्ण ज्याला ही सगळ्या ऍक्टिव्हिटी ह्या सगळ्या याच्यामध्ये अटीमध्ये जो व्यक्ती बसतो, ज्याच्याकडे सगळे डॉक्युमेंटेशन आहे, ज्यांना निवासी प्रशिक्षण कार्यक्रम करू इच्छित आहे त्यांना निवासीसाठी, आणि ज्यांना अनिवासी कार्यक्रम करू इच्छित आहे त्यांच्यासाठी अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी चालू आहे. मी आजच्या या मुलाखतीच्या निमित्ताने मी सगळ्यांना सांगू इच्छिते की सर्वात अतिशय महत्वाची जी ऍक्टिव्हिटी आणि कोर ऍक्टिव्हिटी ज्याला म्हटलं EDP एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही या 21 दिवसामध्ये काय देतो हे पण तेवढंच महत्वाचं आहे. अक्षरशः ज्याला म्हटलं जाते की उद्योग करण्याची फक्त तुमची इच्छा असेल आणि उद्योग करू इच्छित असणाऱ्यांसाठीच हा प्रशिक्षण कार्यक्रम, ज्यामध्ये म्हटलं जाते की प्रोडक्ट सिलेक्शन, मार्केटिंग, मॅनेजमेंट, गव्हर्नमेंट स्किल्स, प्रोजेक्ट रिपोर्ट, मार्केट सर्व्हे, फील्ड व्हिजिट, कोणत्या क्षेत्रात काय काय उद्योग संधी आहे, क्षेत्र पण सुद्धा भरपूर आहे, ज्यामध्ये म्हटलं जाते की गारमेंट, प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक, आता AI आलेला आहे, अप्लाइड सायन्स आहे, क्लाउड कॉम्प्युटिंगच्या माध्यमातून आता ड्रोन टेक्निशियन, आमच्या इंडस्ट्री डिपार्टमेंटच्याच वेगवेगळ्या जवळपास ज्या पॉलिसीज आहेत, ज्या पॉलिसीच्या माध्यमातून आम्हाला जसं वुमेन पॉलिसी, आपलं महाराष्ट्र राज्य हे असं पहिलं राज्य आहे की या राज्यानं महिलांनी उद्योजकतेमध्ये येण्यासाठी महिला उद्योजकीय धोरण 2017 जाहीर केलं, ज्या धोरणाचा मुख्य उद्देशच हा होता की जेव्हा हे धोरण बनलं गेलं तेव्हा फक्त 9% महिला उद्योजकतेमध्ये आहे असं रजिस्टर्ड रेकॉर्ड या ठिकाणी दाखवत होतं, आणि ते 9%वरनं आपल्याला 20% पर्यंत कसं नेता येईल आणि नक्कीच महिलांचा उद्योजकतेमध्ये सहभाग कसा वाढवता येईल, जेणेकरून उद्योजकतेचा धुरा हा महिलेच्या हातात असेल तर नक्कीच त्याला आपल्याला ज्याला फास्टली उद्योजकतेमध्ये ग्रोथ घेऊन शासनाच्या त्यासाठीच्या जवळपास स्कीम्स ज्या दिलेल्या, जसं आमचे CMEGP चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, ही जी काही स्कीम आहे, महिला असेल तर त्यासाठी असणारं स्पेशल वेटेज त्या स्कीम मध्ये दिलेलं आहे, त्यांना 5% सबसिडी जास्त दिलेली आहे, ज्यामध्ये ओन कॉन्ट्रीब्युशन मध्ये महिलांचा विचार केला. महिला हीच एक कॅटेगरी पकडलेली असल्यामुळे महिला आणि उद्योजकतेचं जवळचं नातं आहे असं आम्ही नेहमीच म्हणतो. मी पूर्ण महाराष्ट्राचं या ठिकाणी नक्की बोलणार नाही, परंतु संभाजीनगर जिल्ह्यातील उद्योग करू इच्छिणाऱ्या
आणि या प्रवर्गातील सर्व लक्षित गटातील युवक युवती महिला पुरुषांना मी या ठिकाणी आजच्या या निमित्ताने आवाहन करू इच्छिते, त्यांनी त्वरित आपलं नाव या अमृतच्या योजनेसाठी आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या जिल्हा कार्यालयामध्ये संपर्क करून जिल्हा कार्यालय MCD 38 MIDC रेल्वे स्टेशन एरिया नियर देवगिरी कॉलेज असं जरी म्हटलं तरी आमचं इझिली तुम्हाला आमचं कार्यालय या ठिकाणी मिळेल। आवर्जून आमच्या जिल्हा कार्यालयाला या ठिकाणी भेट द्या। येत असताना आपण डॉक्युमेंटेशन सहित आला तर आम्हाला इमिजिएट आपलं या कार्यक्रमासाठी आपली नाव नोंदणी करून घेणं शक्य होईल आणि पुढील प्रशिक्षण देऊन आपणास उद्योजकतेमध्ये करिअर करण्यासाठी आमचाही छोटासा MCDच्या माध्यमातून हातभार या ठिकाणी लागेल। आम्हाला या ठिकाणी खूप आनंद होईल। मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांना आवाहन करेल की MCDच्या वतीनं आपण प्रशिक्षण घेऊन उद्योजक बनावं आणि या निमित्तानं आम्हाला उद्योजकतेमधल्या चळवळीसाठी हातभार लावण्यासाठी संधी द्यावी एवढंच मी आवाहन करेल। थँक्यू, धन्यवाद।